आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती नको, इतर कुणाशी युती करा असा शरद पवार गटानं निर्णय घेतलेला आहे। याच संदर्भात आपण माहिती अधिक घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव। तर फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेला आहे। याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी राहुल तपासे। तर पंढरपूरमध्ये जैन मंदिर कॉरिडॉरमध्ये बाधित होणार असल्यामुळे मंदिर वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक झालेला आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे याबाबत अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी। पुण्यामध्ये एका आयटी अभियंत्याला आमिषामुळे तब्बल 14 कोटी रुपयांना भोंदू बाबांना गंडा घातलेला आहे। काय हे सगळं घडलेलं आहे, काय नेमकं झालेलं आहे याबद्दल अधिक माहिती सविस्तर माहिती देतील आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे। तर पुण्यातच बिबट्यानं मुलावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्रे धावत आल्यानं हा मुलगा थोडक्यात बचावला। सध्या पुण्यामध्ये बिबट्यांमुळे मोठी दहशत निर्माण झालेली आहे। एका बिबट्यामुळे आंदोलन सुद्धा झालं। पुण्यामध्ये नेमकं काय घडतंय याविषयी अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अविनाश पवार। सुरुवातीला बातमी आहे ती निवडणुकांसंदर्भातली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवार गटानं युती आणि आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेत, पण कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती नको, भाजप सोडून इतर कुणाशी युती करा अशा स्पष्ट सूचनाही शरद पवार गटानं आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात। या अनुषंगानं त्या जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती पाहून युती आघाडीबाबतचे निर्णय घेतले जातील। वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाच्या महिला विभागाची 2 दिवसीय बैठक पार पडतीये। या बैठकीच्या पहिल्याच दिवशी वरिष्ठांकडून या सूचना देण्यात आलेल्या आहेत। याबाबत अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीनं ठामपणे सांगितलंय भाजप सोडून इतर कुणाशी युती करा, काय नेमकं घडतंय? हेमाली, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आता सर्वांनीच मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत। आता प्रश्न उरतो तो म्हणजे युतीचा। महायुती आणि महाविकास आघाडी ही स्थानिक पातळीवर एकत्र लढणार की नाही हा प्रश्न सगळ्यांनाच होता। महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर मग युती धर्म पाळायचं हे तिन्ही पक्षांनी ठरवलं आहे, परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना एक वेगळाच कानमंत्र दिला आहे। तो कानमंत्र म्हणजे की तुम्ही भाजप सोडून कोणासोबतही युती करू शकता। गेले 2 दिवस वायबी चव्हाण सेंटर इथे महिला पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती। ही बैठक स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली होत होती। पहिल्याच दिवशी या महिलांना यामध्ये सूचना देण्यात आल्या होत्या की आपल्याला स्थानिक पातळीवर निवडून आणायचे आहेत आपले उमेदवार, आणि त्यासाठी आपण कोणासोबत युती केली तरीही चालेल, पण ती युती भाजपसोबत नसावी। बिटवीन द लाईन्स म्हणजे की जर भाजपसोबत युती नाही आणि इतर कुठल्याही पक्षासोबत चालेल, याचा अर्थ हाच होतो की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षासोबत युती केली तरीही चालेल, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केली तरीही चालेल। खरं तर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना हा फ्री हँड देण्यात आलाय की तुम्हाला कोणासोबत युती करायची आहे हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे। त्यामुळे कोणासोबत युती केल्याने आपला उमेदवार विजयी होतोय का, तर ती युती करा, पण ती युती भाजपसोबत नसावी हे देखील एक विशेष सूचना या बैठकीमध्ये देण्यात आली। पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये खरं तर जे 2 पक्ष विखुरले होते ते 2 पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। कारण का भाजप नाही तर मग महाविकास आघाडी तर आहेच, परंतु महायुतीमधून एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवारांची या पक्षांसोबत युती केली तरीही चालेल। त्यामुळे समीकरण जी आहे ती स्थानिक लेवलवर आपल्याला बदलताना निश्चितच आणि वेगळ्या ज्या युती आहेत त्या देखील होताना पाहायला मिळू शकतील। हेमाली, नक्कीच जुई, अशाच संपर्कात रहा। दरम्यान यावर सुप्रिया सुळे काय म्हणालेले आहेत ते ऐकूया आधी। नाही, चर्चा अशी नाही, अनेक सूचना येत आहेत, अनेक प्रत्येक नगरपालिका नगर परिषदा त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ग्राउंडवरनं सूचना येत आहेत। तर बघूया पुढच्या 8 दिवसात पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र। असं मी म्हणलेले नाही, असा प्रश्न विचारलाय मला, मी काहीच म्हणलेले नाही। नाही, बातम्या आता येत राहतात, बातम्या येत राहतात ना। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून ताकदीने आपण लढूया, असं पदाधिकारी नेते सगळ्यांचंच म्हणणं आहे। आमचे जे अध्यक्ष साहेब आहेत त्यांनी जे काही आम्हाला सांगितलं, जे आम्हाला कळालं, साहेबांचं जे काही भाषण आम्हाला आम्ही जे ऐकलंय त्याच्यावरून एकच कळलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद
नगरपालिका याचे जे इलेक्शन होतील ते स्थानिक पातळीवर तिथे असणारे आमचे जे पदाधिकारी जे ठरवतील तसं भाजप सोडून जो काही निर्णय असेल त्याचं समीकरण फक्त एकदा वरिष्ठांना सांगायचं आणि ते जर वरिष्ठांना ओके वाटलं तर आपण त्या ठिकाणी पुढे जायचं। राहिला प्रश्न महानगरपालिका जसं मुंबई, कोल्हापूर, नाशिक, ठाणे मोठ्या तिथं मात्र नेते आमचे जे प्रमुख आमच्या वरचे नेते आहेत ते सर्व एकत्रित बसतील आणि मग धोरण ठरवतील आणि त्या धोरणाप्रमाणे आपण पुढे जाऊ। यानंतर आजची दुसरी बातमी पाहूया। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश दिले। गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती। त्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचं तरुणीने म्हटलं होतं। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे, त्यातच आता त्याच्या बडतर्फीचे आदेश देण्यात आलेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांच्याकडून। राहुल, फलटण महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणावरून सरकारवरही जोरदार टीका होत होती आणि आता या पोलिसाला देखील बडतर्फ करण्यात आलेलं आहे, किती महत्त्वाचं आहे हे पाऊल? निश्चितच काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांनी फलटणमध्ये येऊन आंदोलन केलं होतं। त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यामध्ये हाही एक प्रश्न होता। त्यामध्ये सध्या गोपाळ बदनेला अद्यापपर्यंत बडतर्फ करण्यात आलेलं नव्हतं, मात्र त्याची चौकशी ही पोलीस खात्याअंतर्गत करण्यात आली होती। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम आयोजित करण्यात आली होती आणि त्यांनी अहवाल आता जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या ज्या काही त्रुटी आहेत, जो काही गुन्हा दाखल झालेला आहे, जो काही बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या अंतर्गत त्याच्यावरती आता बडतर्फीची कारवाई ही खात्याअंतर्गत करण्यात आलेली आहे। त्याला सेवेतून आता बडतर्फ करण्यात आलेला आहे। एकंदरीतच आता सध्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही सगळ्यात महत्वाची एक भूमिका पोलीस खात्याची मानावं लागणार आहे, कारण पोलीस खात्याची एक बदनामी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रकरणामध्ये झाल्याचं एकंदरीत समोर आलेलं आहे। मात्र सध्या आता हे काही बडतर्फ करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आता एक मोठा दिलासा हा पोलीस खात्यासाठीच म्हणावा लागणार आहे, कारण त्यांच्याकडे लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने बोटं दाखवलेली होती। आता एकंदरीत पुढची जी काही पावलं आहेत, जी काही सुषमा अंधारे यांनी जी काही पुढचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यावरती आता पोलीस खातं नेमकं काय भूमिका घेणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच राहुल, असेच संपर्कात रहा। पुढची बातमी आपण पाहणार आहोत। पुढची बातमी ती पंढरपूर संदर्भातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरमध्ये जैन मंदिर देखील बाधित होते, पण हे जैन मंदिर वाचवण्यासाठी पंढरपुरातील जैन समाज आता आक्रमक झालाय। या पंढरपूरच्या जैन मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे या पुरातन जैन मंदिराला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये यासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात आली। तसंच या मुद्द्यावर लवकरच जैन समाज मुख्यमंत्र्यांची भेटही घेणार आहे। अगोदर महादेवी हत्तीण, त्यानंतर मुंबईचे कबूतर खाने आणि पुण्याच्या जैन बोर्डिंग प्रकरणानंतर आता या प्रश्नावर म्हणजेच पंढरपूर कॉरिडॉरवरून जैन समाज विरुद्ध सरकार असा सामना रंगणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, जैन समाज आणि सरकार हे अनेकदा गेल्या काही काळात आमने सामने आलेले आहेत। जैन समाजाचा रोष वाढवणारी काही घटना घडलेल्या आहेत आणि आता पंढरपूर कॉरिडॉरमधलं हे ऐतिहासिक मंदिर त्याला धक्का लागणार आहे असंही समजतं आहे। कसं वातावरण आहे पंढरपूरमधल्या जैन समाजामध्ये? खरं तर पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं महाद्वार आणि संत नामदेव पायरी आहे, या नामदेव पायरीपासून अगदी 150 ते 200 मीटर अंतरावर हे जैन मंदिर आहे आणि हेच पुरातन असणारं जैन मंदिर याला कमीत कमी 200 वर्षाहून अधिकचा इतिहास असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे हे मंदिर कसल्याही परिस्थितीत वाचवण्यात यावं, इतर मठ मंदिरं जी कॉरिडॉरमध्ये वाचवण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे, ऐतिहासिक असणारा होळकर किंवा शिंदे सरकारवाडे जे आहेत हे वाचवण्याचं जे धोरण हे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले, त्याच पद्धतीनं जैन मंदिरही वाचवण्यात यावं यासाठी आता एक कृती समिती स्थापन करण्यात आली। जैन समाज एकत्र आलाय, जैन मंदिरात बैठक देखील झाली, जैन मुनींनी त्यांना मार्गदर्शन केले। याबाबत लवकरच कृती समिती आणि महाराष्ट्रातील काही जैन मुनी आहेत हे थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना हे जैन मंदिर वाचवण्याचा जी विनंती आहे ती या माध्यमातून केली जाणार आहे। पंढरपूर कॉरिडॉरमध्ये जवळपास 48,000 चौरस मीटरचं भूसंपादन होणार आहे। सगळ्यात मोठं अर्बन एरियातलं भूसंपादन हे पंढरपूर
पंढरपुरात होत आहे. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट हा मानला जातोय. 620 प्रॉपर्टी यामध्ये बाधित होत आहेत आणि यामध्येच आता जैन मंदिराचाही समावेश आहे. त्यामुळे हा सगळा जो प्रकरण आहे, हे सगळं प्रकरण आणि याला जी पार्श्वभूमी जी महाराष्ट्रातली आहे, कबूतरखाने असेल, पुणे असेल किंवा महादेवी हत्ती असेल, या सर्व पार्श्वभूमीवर आता जैन समाज अधिक आक्रमक होऊन सरकारशी जैन मंदिर वाचवण्याच्या दृष्टीनं दोन हात करण्याच्या तयारीत असताना दिसतोय. नक्कीच संकेत, असेच संपर्कात राहा. पुढची बातमी आपण महत्वाची पाहणार आहोत. 2 मुलींना बरं करण्याचं आश्वासन देत एका भोंदूबाबानं पुण्यातल्या एका IT अभियंत्याला तब्बल 14 कोटी रुपयांचा गंडा घातलाय. आपल्या अंगात शंकर महाराज येतात आणि ते कोणताही आजार बरा करू शकतात असा दावा करून या भोंदूबाबानं पीडित दाम्पत्याची दिशाभूल केली. दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या IT अभियंत्याचं नाव आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. या दाम्पत्याची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येताच खळबळ उडाली आहे. या भोंदूबाबाच्या नादी लागून पीडित दाम्पत्यानं आपल्या आयुष्यभराची बचत आणि इंग्लंडमधलं घर तसंच फार्म हाऊस सुद्धा गमावलंय. या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव दीपक खडके आहे. त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर हिच्या साथीनं त्यानं ही फसवणूक केलेली आहे. आणि हे सगळंच प्रकार होत असताना केवळ आणि केवळ हे IT इंजिनियर असलेले डोळस पती पत्नी केवळ आणि केवळ त्या मुलींचा दुर्धर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरु माऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूरला मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून ते त्यांना पैसे देत गेले. परंतु हा सर्व प्रकार 2 ते 4-5 वर्ष चालत असताना तब्बल 14 कोटी रुपये हे ह्या मांत्रिक आणि त्या महिलेनी, तिच्या भावानी, तिच्या आईनी असे 4 ते 5 जणांच्या मिळून प्लस वेदिकाच्या पतीने देखील याच्यामध्ये हे सर्व पैसे घेतले. घेतल्यानंतरून त्यांना ज्यावेळेस कळालं की आपली अशी अशी फसवणूक झालेली आहे, मुलींमध्ये कोणताही फरक पडला नाही आणि देवाच्या नावावर शंकर महाराज अंगात येतात. शंकर महाराज अंगात येऊन 1-1 तास गप्पा मारतात, बोलतात, मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतात. या भोळ्या भाबड्या आशेपायी ह्या मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना 14 कोटी रुपयाचा गंडा ह्या खडके आणि पंढरपूरकर फॅमिलीने घातलेला आहे. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे. रेवती, उच्च शिक्षित असे दाम्पत्य आणि तरी सुद्धा या भोंदूबाबाच्या भूलतापांना ते बळी पडलेलं आहे. नेमकं आता या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय? हेमाली, या सगळ्या प्रकरणामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्यात पहिले की एखाद्याच्या श्रद्धेचा वापर कसा केला जातो हे त्याचं उदाहरण आहे आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर गेल्या काही काळातला आपण डेटा जर काढला तर तो जो सायबर क्राईम होतोय तो सर्वाधिक सायबर क्राईम IT अभियंता असू दे किंवा उच्च शिक्षित माणसं असू दे त्यांच्यासोबतच होतोय किंवा अशा प्रकारची जी फसवणूक होते तो याच लोकांसोबत होत आहे. तर मग उच्च शिक्षित असून पण हा कसा काय फसवणूक होऊ शकते? आपण आपल्या पूर्ण जीवनाची तिकडे कमाई लावून टाकतो असा प्रश्न उपस्थित होतो. तर हा जो प्रकार आहे तो प्रकार 2018 पासून खरं तर सुरू झालेला होता. डोळस दाम्पत्य जे आहे त्यांच्या मुलींना, दोन्ही मुलींना जन्मजात काहीतरी आजार आहे आणि त्यामुळे तो बरा व्हावा या भोळ्या भाबड्या आशेने त्यांनी हे सगळं त्यांच्याकडे जेवढं केवढं काही होतं ते त्यांनी त्या भोंदूबाबाला दिलं आणि त्या भोंदूबाबांनी असं आश्वासित केलं की त्याची जी विद्यार्थिनी आहे किंवा शिष्य आहे वेदिका पंढरपूरकर तिच्या अंगामध्ये शंकर महाराज अवतरतात आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या दोन्ही मुली बऱ्या होतील. पण बराच काळ उलटला, तसं काही झालं नाही आणि सातत्याने संपत्ती ही फक्त देण्यात जात होती पण त्याचा फरक काही दिसत नव्हता. म्हणून जेव्हा याची विचारणा केली तेव्हा हे सगळं उघडकीस आलं की त्यांची फसवणूक ही 2018 पासून झाली आणि तब्बल 14 कोटींची फसवणूक ही करण्यात आलेली होती. अगदी त्यांचं म्हणजे डोळस दाम्पत्याचं हे इंग्लंडमधलं जे फार्म हाऊस आहे, कारण काही काळ ते तिकडे कामासाठी पण गेलेले होते म्हणून तिकडे त्यांची संपत्ती होती, ते देखील विकलं आणि कारण काय सांगितलं की त्या घरात दोष आहे म्हणून तुम्ही हे विका. ते विकल्यानंतर दोषमुक्त व्हाल आणि तुमच्या मुली बऱ्या होतील असं अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी तिकडे दिलं. ते इंग्लंडमधलं तसंच झालं आणि अशा अनेक संपत्ती किंवा अनेक ज्या प्रॉपर्टी आहेत ते विकण्यास भाग पाडलं. इथेच ते थांबले नाही, मात्र वेदिका पंढरपूरकरनी तिच्या नवऱ्याच्या मार्फत तिच्यापर्यंत ते पैसे घेतले आणि वेदिका पंढरपूरकरने पुण्यातील सर्वात उच्चभ्रू परिसर असलेल्या कोथरूडमध्ये एक आलिशान बंगला देखील तिथे घेतलेला आहे. तर एकंदरीतच हेमाली, मी जसं म्हटलं की हा सगळा फक्त श्रद्धेचा वापर करून
कसं एखाद्याला फसवता येतं हे त्याचं उदाहरण आहे. नक्कीच रेवती, अशाच संपर्कात राहा. यानंतरची पुढची बातमी सुद्धा पुण्यातूनच आहे. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील काळेवाडी गावामध्ये बाहेर घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका मुलाला बिबट्यानं लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच घरातल्या कुत्र्यानं बिबट्याचा प्रतिकार केल्यानं हा मुलगा सावध झाला. बिबट्याला पाहताच लहान मुलानं ताबडतोब घरात पळ काढला, त्यामुळे तो थोडक्यात बचावला. या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर भागातल्या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून. अविनाश, शिरूर तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात यश तर आलं, मात्र अद्याप तो प्रश्न संपलेला नाही असं वाटतं आहे, कारण पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलेलं आहे ज्यात मुलगा थोडक्यात बचावलाय. काय घडतंय पुण्यामध्ये? हेमाली, आपण पाहिलं की काल रात्री 10:30 वाजता एक नरभक्षक बिबट्याला वन खात्याला मारण्यात यश आलेले. खरं तर हा इतिहास जो घडवणारा निर्णय होता. नागपूर वन्यजीव विभागाकडून शार्प शूटर बोलून त्याची परवानगी मारण्याची, म्हणजे जे काही बिबटे आहेत नरभक्षक त्यांना मारण्याची परवानगी घेऊन काल एक बिबट्या मारला गेलेला आहे. त्यासोबतच आज सकाळी जांबूत इथं, जिथं भागोबाई जाधव या 70 वर्षीय वृद्धेला बिबट्याने मारलं होतं, तिथे एक बिबट्या पकडला गेलेला आहे. आणि त्याच्यापूर्वीच एक जो बिबट्या आहे तो रोहन बोंबे या 13 वर्षीय मुलाला जिथं बिबट्याने मारलं होतं त्या ठिकाणी पकडलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने या 3 बिबट्यांना, म्हणजे एकाला मारलेले 2 बिबटे पिंजऱ्यात आहेत आणि त्यासोबतच जवळजवळ 2 महिन्यामध्ये 13 बिबटे हे पिंजऱ्यामध्ये पकडण्यात वन खात्याला यश आलेले आहे. मात्र बिबट्यांची संख्या इतकी अत्याधिक आहे की या बिबट्या सगळे पकडून हे वनताराला हलवणे किंवा इतरत्र हलवणे यासाठीची मोठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. आता जी दृश्य पाहतोय आपण, ही दृश्य खेड तालुक्यातल्या काळेवाडी मधली आहे. घराच्या अंगणामध्ये झोपाळ्यावर हा मुलगा खेळत असताना अचानक बिबट्या दबा धरून बसलेला होता. तो घराच्या जवळ पोहोचला, तिथे कुत्र्याच्या हालचाली टिपल्या गेल्या, कुत्र्याचा आवाज झाला, त्याच्यामुळे मुलगा सावध झाला आणि तो ताबडतोब घराच्या दिशेने धावत गेला. आपण पाहतोय या दृश्यामध्ये तो घरात ताबडतोब गेला, त्यामुळे तो वाचू शकला. मात्र अनेक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कोवळी मुलं मारतात, कारण बिबट्या हा लहान मुलांनाच टार्गेट करतो. त्यामुळे ही जी बिबट्यांची संख्या आहे वाढती, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नसबंदीचा निर्णय घेणार असं. मात्र याची उपाययोजना करण्याकरिता जो अवधी लागणार आहे तो खूप मोठा आहे आणि बिबट्याचे वाढते हल्ले आणि मृत्यू पाहता तातडीने इथे उपाययोजना सुरू करण्याची गरज आहे. आणि याकरता वन खातं आता पावलं उचलताना दिसत आहे हेमाली. आता याचा परिणाम दिसण्यासाठी मात्र काही वेळ द्यावा लागणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी देखील काल रोहन बोंबे याच्या घरी भेट दिल्यानंतर सविस्तर उपाययोजनांच्या बाबतीत सांगितलं. नागरिकांचा जो रोष होता, जो संताप होता, कारण वनमंत्री गणेश नाईक यांनी इथं भेट द्यायला पाहिजे होती, घटनास्थळाची पाहणी करायला लागत होती, मात्र वनमंत्री अद्यापही आले नाहीत. मात्र जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी घरच्यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं. यावेळी जी कथा ऐकली त्यांनी संपूर्ण रोहन बोंबेची, वडिलांसमोर ज्या पद्धतीने बिबट्याने मारलं, त्यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू उभे राहिले. असं सगळं वातावरण होतं आणि त्यानंतर निश्चितच जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी उपाययोजनांच्या बाबतीत सूचित केलेलं आहे. आता या बाबतीत पुढे काय पावलं उचलली जात आहेत हे पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. नक्कीच अविनाश, खरोखरच पुण्यामध्ये त्यांचा वाढता वावर हा कसा कमी करायचा हा खरोखरच कळीचा मुद्दा आहे. याबद्दल आपण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर जुई जाधव, तसंच राहुल तपासे, संकेत कुलकर्णी आणि रेवती हिंगवे, तुम्हा चौघांनाही खूप खूप धन्यवाद.